सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची एक मोठी बातमी येते, मात्र त्या सुखरूप असल्याची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या प्रवास करत असताना या संदर्भात हा अपघात झाल्याची बातमी मिळते। सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात झालेला आहे। दरम्यान सुप्रिया सुळे या सुखरूप असल्याचं समजतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर त्यांचा दिवसभराचा असलेला बिझी शेड्यूल, आज त्या साताऱ्यात होत्या, मात्र त्यांच्या वाहनांचा नेमका अपघात कुठे झाला याबद्दल जरी माहिती मिळत नसली तरी देखील महत्त्वाची बातमी आहे की त्या अपघातातून बचावलेल्या आहेत, त्या सुखरूप आहेत। सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात झालेला आहे, त्या संदर्भातले अपडेट अतिशय थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात झालेला आहे। दरम्यान त्यांनी त्या संदर्भात या व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेला आहे। सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात झालाय। सुप्रिया सुळे या पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारला एक आलिशान कार जोरात येऊन धडकली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, काय अपडेट? अगदी काही मिनिटांपूर्वी घडलेला हा प्रकार आहे। खासदार सुप्रिया सुळे ह्या पुण्याहून मुंबईला जात असताना त्यांच्या गाडीला, सुप्रिया सुळे ज्या गाडीमधून प्रवास करत होत्या त्या गाडीला एका आलिशान कारनं बेदरकारपणे धडक दिलेली आहे। त्यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे। सर्वजण गाडीतले जे आहेत ते सुखरूप असल्याची देखील सुप्रिया सुळेंनी माहिती दिलेली आहे। मात्र या प्रवासात अत्यंत भीषण स्वरूपाची ही गाडीला धडक बसल्यामुळे काही काळ सुप्रिया सुळे आणि गाडीमध्ये बसलेले लोक भीतीच्या सावटाखाली होते। मात्र जेव्हा ही सगळी परिस्थिती त्यांना लक्षात आली आणि या निमित्तानं एक आवाहन त्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे सीट बेल्ट गाडीत प्रवास करत असताना लोकांनी लावले पाहिजे, वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। आपण किती सुरक्षितपणे प्रवास करत असलो तरी समोरून येणारे जे लोक आहेत ते कशा पद्धतीने गाडी चालवतात त्याचा आपल्याला अंदाज नसतो। त्यामुळे रस्ते सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असला त्या निमित्तानं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वीच पुण्याहून मुंबईला जात असताना सुप्रिया सुळेंच्या गाडीला एका आलिशान कारनं अत्यंत वेगवान स्वरूपात ज्या गाडीची स्पीड होती अशी माहिती मिळते, त्या गाडीला धडक दिलेली आहे। काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कोणी जखमी अपघातात नाही, सगळेजण सुखरूप आहेत। ज्ञानेश्वर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून आपली ही बातमी कळवलेली आहे, त्या माध्यमातून काय अपडेट मिळते का? तीच अपडेट आहे की या सगळ्या अपघातामध्ये कोणालाही इजा कुठल्याही स्वरूपाची झालेली नाही, सगळेजण सुखरूप आहेत। त्यांनी एका गाडीचा नंबरही पोस्ट केलाय ज्या गाडीनं त्यांच्या कारला जोरात धडक दिलेली होती। आणि या सगळ्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रवास करताना रस्ते सुरक्षा महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलंय। सीट बेल्टचा वापर करा अशा पद्धतीचं आवाहनही केलंय। नक्कीच, आपण या सगळ्यातली जी ही महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला जरी अपघात झालेला असल्या तरी त्या बचावलेल्या आहेत, याबद्दल काय सांगतील ज्ञानेश्वर?